एकदम आज मुहूर्तावर कोकणात शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठीच कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यात आज शिवसेनेचे जास्त आमदार आहेत आणि त्यांच्या बरोबर राहून चांगलं काम करायची एक संधी या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिले, म्हणून मनापासून सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही फार जास्त बोलत नाही पण काम करून दाखवता, काय कारण काय होतं नेमकं पक्ष सोडण्यामागचं? माझं एक म्हणजे कोणाशी भांडण नाही आहे, आज लोकांसाठी काम करायचं. त्याचबरोबर निलेश राणे हे यांच्याबरोबर काम करायला आवडेल. उदय सामंत आहेत, दीपक केसरकर आहेत, सगळ्यांबरोबर व्यवस्थित काम करता येईल हीच भावना आहे. कोकणाचं चित्र नेमकं कसं बघता? माझी नाराजी कोणावरच नाही, बिलकुल नाराजी नाही. कारण काय मग पक्ष सोडण्याचं कारण काय? तुम्हाला साईडलाईन केलं होतं अशी पण चर्चा होती मध्यंतरी. साईडलाईन नाही की तिथे संघटना जी बांधायला पाहिजे होती त्याला संधी मिळत नव्हती, बाकी दुसरं काय नव्हतं. अच्छा, आता या ठिकाणी आल्यात एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात संघटना बांधता येईल असं वाटतं? 100%. कारण काय आता आमच्या जिल्ह्यातले 2 आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच आहेत आणि रत्नागिरीत तर सगळेच आहेत, त्यामुळे तो प्रश्न येणार नाही. कोकणातल्या दोन्ही जिल्ह्यात चांगलं काम करता येईल. जुने सगळे मित्र मिळाल्याचा आनंद आहे आणि मुहूर्त पण चांगला मिळाला आहे. त्यामुळे तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा. चर्चा दुसरी अशी होती की तुम्ही भाजपच्या सोबत देखील संपर्कात होता, पण काय? नाही, मी चर्चा म्हणजे माझे सगळ्याच पक्षात चांगले संबंध आहेत, त्यामुळे काय विषय तसा नाही आहे. ज्या मंडळींनी संपर्क साधला आणि शेवटी काम करायला कुठे चांगली संधी या दृष्टिकोनातून केला, बाकी काय विषय कोणाची नाराजी असण्याचं कारण नाही, सगळेच चांगले आहेत. ठीक आहे, ओके, धन्यवाद.